मॅथ सेकंड मधील सिमिलॅरिटीतील प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मधील थर्ड एक्झाम्पल आपण घेतोय आता. तिसरा एक्झाम्पल बघा. इन ॲडजॉइनिंग फिगर PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ, PS परपेंडिक्युलर RQ, QT परपेंडिक्युलर PR, QT हा PR वरती लंब आहे. इफ RQ इज इक्वल टू 6, PS इज इक्वल टू 6, PR इज इक्वल टू 12, देन फाइंड QT. जर या किमती दिल्या असतील तर त्याच्यावरून आपल्याला QT ची किंमत काढायची आहे. आपण आता डायग्राम वगैरे काढली. फॉर्म्युला लिहिला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. पहिला आपण ट्रायंगल घेणार आहे PQR. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस कोणता आहे? PQR मध्ये बेस आहे RQ मल्टीप्लाइड बाय हाईट कोणती आहे तर PS इज इक्वल टू 1/2 RQ आहे 6 मल्टीप्लाइड बाय PS 6 इज इक्वल टू 1/2 मल्टीप्लाइड बाय 6 मल्टीप्लाइड बाय 6 36 इज इक्वल टू म्हणजेच 18. म्हणजेच बघा 1/2 मल्टीप्लाइड बाय 6 मल्टीप्लाइड बाय 6 1/2 मल्टीप्लाइड बाय 36 2 ने 36 ला आपल्याला डिवाइड केलं तर 18 येणार आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18 आहे. आता आपल्याला दुसरा घ्यायचा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR. PQR हा ट्रायंगल घ्यायचा. इकडचा ट्रायंगल घ्यायचा PQR. पण ह्या वेळेला बेस आपल्याला घ्यायचा PR आणि हाईट कोणती घ्यायची QT. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस मल्टीप्लाइड बाय हाईट. आता याच्यात परत बेस कोणता घेतला? इकडून आपण आता अशा पद्धतीनं जर हा बेस PR घेतला आणि QT हाईट घेतली 1/2 बेस PR मल्टीप्लाइड बाय QT इज इक्वल टू. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR चा आपल्याला मिळाला इथं, म्हणून इथं 18 घेतलं. म्हणजे 18 इज इक्वल टू 1/2 मल्टीप्लाइड बाय PR किती आपल्याला दिले 12 दिले 12 मल्टीप्लाइड बाय QT काढायचं आहे आपल्याला. देअरफॉर इथं भाग घालवला. 18 इज इक्वल टू 6 मल्टीप्लाइड बाय QT. 18 डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू QT. देअरफॉर 3 इज इक्वल टू QT. म्हणजेच आपल्याला काढायला सांगितलं आहे QT तो मिळालेला आहे. आपण आता सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. डायग्राम मधील गिवन बघा. AP परपेंडिक्युलर BC. AP परपेंडिक्युलर BC म्हणजेच AP हा BC वर लंब आहे. AD पॅरलल BC. AD ही लाईन आहे BC ला ती पॅरलल आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांचा काय करायचं आहे रेशो आपल्याला घ्यायचा आहे. आता या दोन्हींचा रेशो घेताना
ए बी सी कोणता ट्रायंगल आहे? ए बी सी आणि ट्रायंगल बी सी डी हे दोन्ही त्रिकोण आपण विचारात घेतले तर त्यांची हाईट सेम आहे. हाईट एपीच आहे दोन्ही ट्रायंगलची, कारण ही पॅरलल लाईन्स आहेत. आणि बी सी हा दोन्हीचा कॉमन बेस आहे, पाया दोन्हींचा कॉमन आहे. याच्यासाठी आपल्याला इथे लिहायचंय ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी हॅव सेम बेस बी सी. आता दोन्हींचा जर बेस समान आहे, दोन्हींचा बेस समान आहे आणि दोन्हींचे काय आहेत तर या दोन्ही लाईन्स आहेत त्या पॅरलल आहेत, म्हणजेच हाईट सुद्धा सेम आहेत. अँड दे हॅव सेम हाईट. हाईट कोणती आहे? एपी. आता दोन्ही जर सेम असेल तर आपल्याला त्यांचा रेशो आपल्याला लिहिताना आधी प्रॉपर्टी लिहायची. एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ऑफ equal bases and equal heights दोन्हीचा जर आपल्याला बेस आणि एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट्स आर इक्वल, म्हणजेच दोन्हींचा एरिया सुद्धा काय असणार आहे? सेम असणार आहे. तो कसा? तो बघा आता. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. दोन्हींची उंची समान आहे, म्हणजेच एच घेतली आपण मल्टिप्लाइड बाय बेस पण समान आहे बी घेतला, एच आणि बी, म्हणजेच काय आलं? दोन्हींचा आपल्याला आन्सर काय येणार आहे? 1:1. म्हणजेच आन्सर लिहायचं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1/1. Therefore, area of triangle ABC, area of triangle BCD is equal to 1:1. आता याच एक्झाम्पल मध्ये आपण अजून एक 2 ट्रायंगल्स विचारात घेतले. ए बी पी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी पी as to area of triangle APC. या दोन्ही घेतलं तर आपल्याला हाईट सेम येते दोन्ही ट्रायंगलची, पण बेस मात्र काय आहेत? वेगवेगळे आहेत. हे आपण सोडवता येते कसं बघू. याच्यामध्ये आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABP divided by area of triangle APC is equal to. आता आपला H फक्त सेम आहे, B1 multiplied by H, B1 multiplied by H म्हणजे ABP divided by APC is equal to B1 मल्टिप्लाइड बाय एच, कारण फक्त हाईटच ह्याच्यामध्ये सेम आहे, म्हणून B1 मल्टिप्लाइड बाय एच, B2 मल्टिप्लाइड बाय एच इज इक्वल टू. आता B1 कोणते आहे तर त्रिकोण ए बी पी मध्ये B1 आहे BP आणि APC मध्ये B2 आहे PC, म्हणजेच BP मल्टिप्लाइड बाय एच आणि
PC मल्टिप्लाइड बाय H. दोन्ही जाणार आहेत BP डिवायडेड बाय PC. हे आलं याचा आन्सर. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABP as to area of triangle APC is equal to BP as to PC. याच्यातलं आपण लास्ट एक्झाम्पल घेऊ. 5th एक्झाम्पल. आता याच्यामध्ये बघा PQ परपेंडिक्युलर BC. PQ हा BC वर लंब आहे, तर AD हा परत BC वरच लंब आहे. म्हणजेच AD आणि PQ हे लंब आहेत. त्याच्यावरून आपल्याला हे जे दिलेले ज्या त्रिकोण आहेत त्यांचे आपण गुणोत्तर घ्यायचे. पहिला घेतला एरिया ऑफ ट्रायंगल PQB as to area of triangle PBC. आता याच्यातले त्रिकोण बघायचे. एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि PBC. PBC म्हणजे हा ट्रायंगल PQB आणि PBC हा छोटा एक ट्रायंगल आहे आणि हा पूर्ण मोठा एक ट्रायंगल आहे. आता याच्यात बघितलं तर आपल्याला फक्त हाईट सेम आहे. हाईट सेम आहे पण बेस त्याचे वेगवेगळे आहेत. एकाच या पहिल्या त्रिकोणाचा बेस आहे BQ आणि मोठ्या त्रिकोणाचा बेस आहे BC. म्हणजेच त्याचा रेशो, त्या दोन्ही त्रिकोणांचा रेशो हा कसा येणार आहे, बेसच्या प्रोपोर्शन मध्ये येणार आहे. इथं आपल्याला प्रॉपर्टी लिहायची. हाईट ज्या वेळेला सेम असते त्यावेळेला तशी ती प्रॉपर्टी लिहायची. एरिया ऑफ ट्रायंगल्स with equal heights are proportional to their corresponding बेसेस. म्हणजेच दोन्ही त्रिकोण जे दिलेले आहेत त्यांची जर उंची समान असेल तर त्यांच्या संगत पायांच्या प्रपोर्शन मध्येच म्हणजेच प्रमाणात क्षेत्रफळाचे रेशो येतो. आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल. हाईट सेम आहे म्हणजे हाईटचा आपण विचारच करणार नाही. फक्त बेस 1 बेस 2. बेस पहिल्याचा बेस कोणता आहे तर BQ आणि दुसऱ्याचा बेस कोणता आहे BC. म्हणजेच आपल्याला या दोन्ही त्रिकोणाचा रेशो मिळालाय BQ डिवाइडेड बाय BC. दुसरं एक त्याच्यातलं घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल PBC as to area of triangle ABC. आता आकृतीत बघा PBC हा मोठा ट्रायंगल आणि त्याच्याबरोबर आपल्याला ABC म्हणजेच ABC PBC ABC म्हणजे याच्यामध्ये काय आहे, बेस समान आहे. PBC ABC म्हणजेच याच्यात बेस समान आहे. म्हणजेच आपल्याला हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये आन्सर येणार आहे. इथं परत आपल्याला लिहायचं आहे, प्रॉपर्टी लिहायची. एरिया ऑफ ट्रायंगल्स with equal bases are proportional to
their corresponding heights. म्हणजेच आपल्याला इथं ज्यावेळेला इक्वल बेस आहेत त्यावेळेला आपल्याला हाईटच्या प्रपोर्शन मध्ये आन्सर मिळणार आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू H1 डिवाइडेड बाय H2. म्हणजेच आता H1 पहिल्या त्रिकोणाची उंची किती आहे तर PQ, दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे AD. म्हणजेच PQ डिवाइडेड बाय AD. तिसरा घेऊया आपण त्याच्यात एरिया ऑफ ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल ADC. याच्यात त्रिकोण बघा ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ADC. म्हणजे याच्यात हाईट सेम आहे. ABC मध्ये हाईट ADच आहे आणि ADC मध्ये सुद्धा हाईट आहे AD, पण बेस वेगवेगळे आहेत. ABC मध्ये बेस BC आहे, ADC मध्ये DC हा बेस आहे. म्हणजेच आपल्याला इक्वल हाईटची इथं प्रॉपर्टी लिहायची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल with equal heights are proportional to their corresponding bases. म्हणजे जर हाईट सेम असेल तर त्यांचा आपल्याला संगत पायाच्या बरोबर त्यांचा एरियाचा रेशो येणार आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू, आपल्याला हाईट सेम आहे म्हणजे H घ्यायचंच नाही, B1 डिवाइडेड बाय B2. आता ह्याच्यात B1 किती आहे, B1 पहिल्या त्रिकोणाचा किती आहे, B कोणता आहे BC, दुसऱ्या त्रिकोणाचा DC. म्हणजेच BC डिवाइडेड बाय DC हे आलं याचा आन्सर. आता लास्ट वन, चौथं, एरिया ऑफ ट्रायंगल ADC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. या दोन्हीमध्ये आपण बघायचंय. याच्यामध्ये बघा ADC आणि PQC मध्ये ADC आणि PQC म्हणजे हे वेगळे, टोटली वेगळे आहेत बघा. ADC आणि PQC याच्यात हाईट पण सेम नाहीये आणि बेस पण सेम नाहीये. याची हाईट आहे AD आणि PQC ची आहे PQ. बेस याचा आहे DC आणि PQC चा बेस आहे QC. म्हणजेच आपल्याला इथं दोघांच्या बेस आणि हाईटच्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला इथं दोन्ही घ्यायचं आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू, तर ADC मध्ये उंची आहे AD मल्टीप्लाइड बाय बेस आहे DC डिवाइडेड बाय PQC मध्ये उंची आहे PQ आणि बेस आहे QC. आपल्याला हे दोन इथं गुणाकार रूपात म्हणजेच बेस आणि उंचीच्या गुणाकाराच्या रूपात यांचा रेशो मिळतो. अशा रीतीने आपला 1.1 हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे.
होमवर्कसाठी आपण बघणार आहोत. हे दिलेले एक्झाम्पल सोडवून पाठवायचे आहेत.